नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिन निफ्टीचं एक केस स्टडी बघणार आहोत, जी आपण लास्ट वीकमध्ये ॲनालिसिस केली होती की या प्रकारे मार्केट मुवमेंट देऊ शकतं. तर त्याचा आपण एक थोडक्यात एक स्टडी करणार आहोत. ओके, तर आपण लास्ट वीकमध्ये 16 जुलैपर्यंत आपण ॲनालिसिस केलं होतं. आपला जो ऑर्डर फ्लो होता तो हा होता आणि आपली जी टार्गेट लिक्विडिटी होती ती ही होती. जो ऑल टाईम हाय किंवा हाय आहे तो हा. तर आपण काय ॲनालिसिस केलं होतं की आय थिंक इथंपर्यंत आपण इथंपर्यंत आपल्याकडं डेटा होता आणि इथून आपण ॲनालिसिस केलं होतं. आपण ॲनालिसिस असं केलं होतं की मार्केटने समजा या लोला जर ब्रेक केलं तर आपण इथून एक डाऊन साईड मुवमेंट अशी कॅप्चर करू शकतो या लोपर्यंत. ओके, किंवा 3 सिनेरिओ ॲक्च्युली आपण बघितले होते. हा फर्स्ट सिनेरिओ होता. सेकंड सिनेरिओ असा होता की मार्केटने एक नवीन हाय क्रिएट केला, त्यानंतर आपण सेल करू शकतो. लास्ट सिनेरिओ होता की मार्केटने नवीन एक ऑल टाईम हाय क्रिएट केला, तर आपण इथं हायला आपण सेल करायचं. अशा प्रकारे आपण 3 सिनेरिओ बघितले होते. पण इथं जर तुम्ही बघितलं तर मार्केटने काय केलं, आपला जो दुसरा सिनेरिओ आहे तो इथं मार्केटने क्रिएट केला आहे. जसं की आता मार्केटने इथे एक हाय क्रिएट केला आहे, बट हा ऑर्डर फ्लो फेल केला नाही आहे. या ऑर्डर फ्लोच्या आतमध्येच अजून मार्केट आहे. आणि आपण डिस्कससुद्धा केलं होतं की मार्केटने समजा जर नवीन हाय क्रिएट केला तर आपला जो लो आहे तो पुढे शिफ्ट होणार. की इथं मार्केट एक नवीन स्विंग क्रिएट केला आहे आणि आपला जो लो आहे तो इथे शिफ्ट झाला आहे, बरोबर. आणि इथून आपला प्लॅन असा होता की मार्केटने अशा प्रकारे जर मुवमेंट दिली, एक सेकंड, ओके, मार्केटने जर अशा प्रकारे मुवमेंट दिली, आपण या इंड्युसमेंटला घेतल्यानंतर या ऑर्डर फ्लोला किंवा ऑर्डर ब्लॉकला आपण इथं सेल करायचं आणि टार्गेट आपलं अल्टिमेट टार्गेट हे असणार. ओके, तर इथं तसा सीन क्रिएट झाला आहे का आपण बघूया आणि आपण कुठं ट्रेड एक्झिक्यूट करू शकलो असो आणि आपण टार्गेट हे कसं घेऊ शकलो असं ते बघूया. ओके, तर इथं फर्स्ट सीन म्हणजे मार्केटने हा लो ब्रेक केला आहे. ओके, हे कन्फर्म झालं की मार्केट इथून एक आता लो ब्रेक केल्यानंतर आपण कन्फर्म झालं की आपल्याला की आपण इथे एक सेलचा ट्रेड इनिशिएट करायचा आहे. पण इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मार्केटने काय केलं आहे, हा एक स्विंग क्रिएट केला आहे, त्यानंतर हा, त्यानंतर हा. पण तिथं मार्केटने जर या स्विंगला ब्रेक केलं असतं ॲज अ इंड्युसमेंट बनवून, तर आपण या ऑर्डर फ्लोला किंवा ऑर्डर ब्लॉकला इथं आपण सेल केलं असतं आणि इथून आपण टार्गेट आता इथले लो बघायचे नाहीत. आपण आपलं अल्टिमेट टार्गेट जे आहे तिथंपर्यंत आपण टार्गेट ठेवायचं. बट इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मार्केटने काय केलं आहे, रिसेंटचा स्विंग आहे किंवा जे इंड्युसमेंट आहे ती मार्केटने घेतली नाही, कंटिन्यू नवीन स्विंग्स क्रिएट केलेत. ओके, आणि अशा प्रकारे इथं मार्केटने इंड्युसमेंट घेतलेली आहे. फायनली ही जी आपली इंड्युसमेंट आहे ती इंड्युसमेंट आहे आणि आपला जो ऑर्डर फ्लो असणार आहे या लेगमध्ये तो कुठं असणार आहे, या इंड्युसमेंट नंतर हे सगळे मिटिगेट झालेले आहेत. हा जो आहे तो अनमिटिगेटेड ऑर्डर ब्लॉक आहे. ओके, मार्केटने इंड्युसमेंट घेतल्यानंतर आपण अलर्ट पाहिजे की मार्केट इथून एक सेल साईड जाऊ शकतं. आणि का जाऊ शकतं, कारण आपली ही लिक्विडिटी आहे ही पेंडिंग आहे. हे आपलं स्ट्रॉंग रिझन आहे. मार्केटने इंड्युसमेंट घेतली, बट ऑर्डर ब्लॉकला अजून टॅप केलं नाही आहे. ओके, त्यानंतर मार्केटने फायनली आज ऑर्डर ब्लॉकला इथं टॅप केलं आणि इथून एक शार्प मोमेंटम दिले आणि टार्गेट हिट केलं आहे. बट ही जी आज बजेट असल्यामुळे आपण ट्रेड इनिशिएट केला नाही. जर नॉर्मल डे असेल तर आपण प्रॉपरली ट्रेड इनिशिएट करून आपण टार्गेट घेतलं असतं. बट आज बजेट डे होता आणि बजेट डे असूनही अशी काय अशी वाईड मुवमेंट एवढी आली नाही. पण असे दिवस आपण शक्यतो अवॉइड करायचे. ओके, तर अशा प्रकारे इथलं आपण टार्गेट हिट झालं. तर तुम्ही बघू शकता की मार्केट ॲक्च्युली मूव्ह कसं होतं. मार्केटला जस्ट ॲज अ टार्गेट म्हणून लिक्विडिटी हवी असते आणि त्या साईडलाच मार्केट मुवमेंट करत असतं. आता आपण या गोष्टीमध्ये काय शिकायचं आहे की आता आपण ॲनालिसिस केलं होतं 17 जुलैला काहीतरी, आणि त्यानंतर
5-6 दिवस झाले आता अजून, त्यानंतर आपल्याला आज ट्रेड मिळाला, बट तो आपण ट्रेड इनिशिएट केला नाही. तुम्ही जर असे क्वालिटी ट्रेड फाइंड आउट केलं तर तुमचे टार्गेट हिट होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि तुमचे स्टॉप लॉस सुद्धा कमी होतील आणि तुमची विन रेट प्रोबॅबिलिटी वाढेल. ओके, तर ते फाइंड आउट कसे करायचे, तर अशा प्रकारे आपण लिक्विडिटी फाइंड आउट करायची, त्यानंतर मार्केटला त्या प्रकारे मुवमेंट येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे. आता आता एक दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण हे फाइंड आउट केलं होतं की मार्केट इथंपर्यंत येऊ शकतं. ओके, ही आपली टार्गेट लिक्विडिटी आहे. आता बरेच जण काय करतील, एक सेकंड, आता आपल्याला हे कन्फर्म झाले की मार्केट इथंपर्यंत येणार आहे. ओके, तर बरेच जण या सेलिंगला किंवा इथला या ब्रेकडाऊनला सेल करतील, बट असं करून चालणार नाही. ह्या ट्रॅप असतो बघा. आता इथं जरी सेल केले असेल तर मार्केटने यांची स्टॉप लॉस आधी रिमूव्ह केले आणि त्यानंतर मार्केटने आपली जी ॲक्च्युअल मूव्ह आहे ती दिली आहे. तर अशा प्रकारे फोमोमध्ये ट्रेड येणं अवॉइड करा, प्रॉपर सेटअप क्रिएट होऊ द्या, त्यानंतर ट्रेड एक्झिक्यूट करा. आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं आपण स्टॉप लॉस जरी बघितला तरी हार्डली ओके 45-50 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे आणि आपलं टार्गेट जर तुम्ही बघितलं तर ओके 350 पॉईंटचं टार्गेट आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण ट्रेड फाइंड आउट करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आता बँक निफ्टीमध्ये पण एक सेम सिनेरिओ क्रिएट झाला आहे. आपण बँक निफ्टी ॲनालिसिस करूया. 5 मिनिट, एक सेकंड, मी हे आधी सगळं रिमूव्ह करतो, मी तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके, आता लास्ट टाइम आपण बँक निफ्टीमध्ये ॲनालिसिस केलं होतं की इथला एक ऑर्डर फ्लो आपला पेंडिंग होता जो बँक निफ्टीने टॅप केला नाही आहे. ओके, इंटरनल स्ट्रक्चरमध्ये आहे. तर इथं आपण काय बघू शकतो, सध्या आता बँक निफ्टी निगेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये आलेला आहे अशा प्रकारे, आणि इथं फायनली मार्केट एक नवीन लो क्रिएट केला आहे. इथला लो इथं घेतला आणि हा लो इथं कन्फर्म झाला. ठीक आहे, तर इथं आता काय दिसतं आपल्याला, हे मी रिमूव्ह करतो. मार्केटने हा लो ब्रेक केलेला आहे आणि एक नवीन स्ट्रक्चर क्रिएट केलेला आहे. बट इथे जर ऑब्झर्व केलं तर लास्ट स्विंगमध्ये मार्केटने काय केलं आहे, या स्विंगच्या हायला इथं ब्रेक केलं आहे, म्हणजे स्वीप केले. यांचे जे स्टॉप लॉस आहेत जे इथं मार्केटने घेतले आणि अगेन मार्केटने एक इक्वल हायचं फॉर्मेशन क्रिएट केलं आहे, बट या हायला इथं स्वीप केलं नाही, म्हणजे इथं जे सेलर्स आले त्यांचे स्टॉप लॉस इथं पेंडिंग आहे. ओके, इथं आपण ॲज अ टार्गेट लिक्विडिटी म्हणून मार्क करूया. ओके, ही आता आपली टार्गेट लिक्विडिटी असणार आहे. तर याचा अर्थ काय की मार्केट पॉसिबिलिटी आहेत की मार्केट इथंपर्यंत येऊ शकतं. ओके, त्यानंतर मार्केटने काय केलं आहे, इंटरनल स्ट्रक्चरमध्ये मुवमेंट दिली आहे आणि एक डाऊनसाईड मुवमेंट आज दिलेली आहे. ओके, आणि फायनली या लोला ब्रेक केले एक नवीन स्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे. तर आता इथं आपण काय करू शकतो, तर आता मी जर आवरली टाइम फ्रेमवर बघितलं तर मार्केट आता या ऑर्डर फ्लोवर आहे. ओके, आता इथं समजा मार्केटला जर डाऊन साईड जर यायचं असेल तरी मार्केट ही लिक्विडिटी मार्केट घेईल आणि डाऊन साईड येईल. ओके, हा झाला फर्स्ट सिनेरिओ. आणि मार्केटला जर वरतीच जायचं असेल तर मार्केट या प्रकारे वरच्या साईडला मुवमेंट देऊ शकतं आणि आपण ही लिक्विडिटी टार्गेट करू शकतो. तर आपला टास्क काय असणार आहे, ही लिक्विडिटी आपण ॲज अ टार्गेट म्हणून ठेवायची आहे. ओके, जर वरच्या साईडला मार्केट जायचं असेल तर आपल्याला ती इझिली मिळेलच. जरी मार्केट डाऊन साईड मुवमेंट करणार असेल तरी आपण हीच लिक्विडिटी टार्गेट ठेवायची आहे. तर ते आपण कसा प्लॅन करू शकतो त्यासाठी, तर ते आपण बघायचं आहे. ओके, तर मार्केटने ही लिक्विडिटी पेंडिंग आहे, मार्केटने ऑर्डर फ्लोवर टॅप केले आहे, तर इथून आपण एक बाय साईड मुवमेंट बघायची आहे. तर आता आपण ते फाइंड आउट करायचे. ओके,
आता ॲक्च्युली तर मार्केटने एक स्विंगचा इथं ब्रेकआउट दिलेला आहे, म्हणजे स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे आणि इथं इंड्युसमेंट क्रिएट केलेली आहे. ओके, इथे एक आपल्याला ऑर्डर ब्लॉक दिसतोय. ठीक आहे. ओके, तर आता मार्केटकडं आता खालच्या साईडला स्पेस असल्यामुळे मार्केट काय करू शकतं, अशा प्रकारे मुवमेंट देऊन इथं नवीन स्ट्रक्चर पण क्रिएट करू शकतं. हा एक सिनॅरिओ आहे. किंवा इथून एक डायरेक्ट या प्रकारे पण मुवमेंट देऊ शकतं. बट आपण ट्रॅप होण्यापासून कसं वाचू शकतो ते आपण बघायचं आहे. समजा मार्केटने इथून एक अपसाईड मोमेंटम द्यायला सुरुवात केली, हा हाय ब्रेक केला, नवीन स्ट्रक्चर क्रिएट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर या साईडला इथं कुठं तर ऑर्डर ब्लॉकला किंवा ऑर्डर फ्लोवर आपण एंट्री करायचं आहे आणि टार्गेट आपली ही लिक्विडिटी असणार आहे. आता बरेच जण काय करायला जातील की आपलं टार्गेट हे फिक्स आहे, त्यामुळे आता ब्रेकआउटला ट्रेड घेतील. समजा मार्केटने इथे एक ब्रेकआउट दिला अशा प्रकारे, तर ब्रेकआउट स्ट्रॉंग कॅन्डलचा ब्रेकआउट असेल, कसाही असेल, तर इथं ट्रेड घेतील. पण मार्केट काय करेल, त्यांना रिमूव्ह करेल एक शार्प मुवमेंट, डाऊनसाईड मुवमेंट देऊन, आणि मग ओके, आणि मग त्यानंतर अपसाईड मोमेंटम देईल. बट आपण इथं ट्रॅप व्हायचं नाही आहे, पेशंटली वेट करायचं आहे, स्ट्रक्चर क्रिएट होऊ द्यायचं आहे, त्यानंतर आपण ट्रेड इनिशिएट करायचा आहे. मी तुम्हाला तो सेटअप सुद्धा सांगतो. इथं आता जर आपण ट्रेड इनिशिएट केला तर आता उद्या मार्केट गॅप अप गॅप डाऊन, उद्या लाईव्हमध्येच कळेल की मार्केट काय करू इच्छिते. तर आता इथं आपण एक सेफ म्हणजे तर मार्केटने समजा या हायला ब्रेक केलं अशा प्रकारे, मार्केटला ही इंड्युसमेंट घेऊ द्यायची आहे. इथं जर ऑर्डर ब्लॉक किंवा ऑर्डर फ्लो एखादा क्रिएट झाला तर इथं आपण ट्रेड या छोट्याशा स्टॉप लॉसवर इनिशिएट करू शकतो आणि टार्गेट आपण ही लिक्विडिटी आपण टार्गेट ठेवू शकतो. ओके, तर हा एक सेफ ट्रेड होईल आणि लो रिस्क असेल. तर अशा प्रकारे सेटअप झालं तर इथं तुम्ही आपण ट्रेड इनिशिएट करू शकता. आणि समजा मार्केटने हा जर ऑर्डर फ्लो फेल केला तर मग वेट करायचं आहे की स्ट्रक्चर एक नवीन क्रिएट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण मग ट्रेड फाइंड आउट करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो बँक निफ्टीमध्ये. आणि ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.